नमस्कार, लोकात्म न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना येथून। त्याने माझ्यावर अनैसर्गिक संबंधाचा प्रयत्न केला म्हणून मारलं, आरोपीची धक्कादायक कबुली। दिनांक 10 जुलै 2025 रोजी मस्तगड परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती। मयत इस्माचा गळा आवळून व डोक्यात गंभीर मारहाण करून निर्गुण खून करण्यात आला होता। या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती शेषराव जाधव यांनी कदीम पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरचा गंभीर गुन्ह्याच्या तातडीने तपास सुरू करताना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी तपास सूत्रे स्थानिक गुन्हे शाखेला दिली। पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश ओबाळे व त्यांच्या पथकाने 5 तासात या प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळवले। तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत असताना संशयित आरोपी नामे शक्तिमान उर्फ शक्ती अंकुश भोसले वय वर्ष 19 राहणार देवगाव राजा जिल्हा बुलढाणा याला जालना बसस्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने सांगितले की मयत व्यक्तीने त्याच्यावर अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला म्हणून संतप्त होऊन त्याच्या डोक्यात वीट मारून व कपड्याच्या साहाय्याने गळा आवळून खून केला होता। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा जालनाच्या पथकातील पोलीस निरीक्षक पंकज जाधव, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद पवरे, सॅम्युअल कांबळे, प्रभाकर वाघ, रमेश राठोड, कैलास खार्डे, सागर बाईसकर, इशाद पटेल, संदीप चिंचोले, सौरभ मुळे यांनी सदरची कारवाई केली आहे। सर, मस्तगड परिसरामध्ये काल काही एक डेड बॉडी भेटली होती, काय त्याचा गुन्ह्याचा उलगडा झाला? काल दिनांक 10/7/2025 रोजी मस्तगड परिसरात एक अज्ञात पुरुष जातीचे प्रेत मिळाले होते, ज्याचे चेहरा गळा दाबून व चेहऱ्यावर वीट मारून खून करण्यात आला होता। त्या संदर्भाने माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर, अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी सर, सिटी एडीपी श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेने एक तांत्रिक विश्लेषणावरून एक शक्ती उर्फ शक्तिमान अंकुश भोसले वय 19 वर्ष राहणार देऊळगाव राजा तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा यास ताब्यात घेतले व त्याची चौकशी केली असता त्यांनी सदरील गुन्हा केल्याचे कबूल केले आहे। सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ओबाळे साहेब, पोलीस उपनिरीक्षक वाघ साहेब, अंमलदार पवरे, सॅम्युअल कांबळे, राठोड आणि इतर टीमने केली। सर, गुन्ह्याचं काही कारण वगैरे काय? सदरील गुन्हा हा अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्याच्या वादावरून झालेला होता आणि आरोपीने त्याला विरोध केला, परंतु तो जबरदस्ती करीत असल्यामुळे आरोपीने सदरील गुन्हा केल्याची कबुली दिली। मयताची ओळख पटली का सर यामध्ये? अद्यापपर्यंत मयताची ओळख पटलेली नाही, परंतु आरोपी ताब्यात घेऊन पोलीस ठाणे कदीम जालना यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या लोकात्म न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। लोकात्म न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना।